कसलं भारी काळ्या वाटणातील चिकन झालंय. आज आपण 2 जणांसाठी काळ्या वाटणातील चिकन रस्सा करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आज आपण सगळ्यात पहिल्यांदा रश्श्यासाठी चिकन शिजवून घेतो. इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुतलं आणि त्याचे मीडियम साईजमध्ये पीसेस केलेले आहेत. आता यामध्ये घालायची 1-1.5 चमचे हळद. याचबरोबर यामध्ये घालायचे मीठ. तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. तर चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद मीठ छान लावून घ्यायचं. आता चिकन शिजू घालण्यासाठी एक मोठ्या भांड्यामध्ये घेऊयात 1 ते 1.5 चमचे तेल. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया. चिकन शिजवताना कांदा डार्क करायचा नाही. अगदी थोडासा मऊ होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण छान असा परतून घेतला की त्यामध्ये थोडीशी क्रश केलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर फोडणीत घालायची म्हणजे चव छान येते. यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन घालायचं आहे. हे चिकन सुद्धा 2 किंवा 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे. तुमचं चिकन जास्त असेल तर जास्त वेळ लागतो परतण्यासाठी. तर चिकन आपण परतून घेतलेलं आहे. त्याला छान हलवून घेऊया. आता लगेच पाणी न टाकता याच्यावर खोलगट ताट ठेवून द्यायचं आहे. ताटावर पाणी ठेवायचं. ताटावर पाणी टाकलं की गॅस आपल्याला मध्यम किंवा कमी करायचा आहे. आणि याला 5 मिनिटं असंच ठेवायचं. आता 5 मिनिटं झालेली आहेत. त्यावरचं पाणी गरम झाल्यानंतर याला काढून बघूयात. हे बघा, चिकनाला आता पाणी सुटलेलं आहे. हे चिकन 25 मिनिट असं मस्त शिजून देऊ. 5 मिनिटाला ताटावरचं पाणी टाकत राहायचं. आता आपण वाटणाची तयारी करू. वाटण्यासाठी आपण एक कांदा चांगला मीडियम गॅसवर परतून घेऊया. छान असा कांदा गुलाबी रंगावर खरपूस भाजून घेऊया. कांदा आपला छान भाजत आलेला आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटोही छान भाजत आलेला आहे. टोमॅटो भाजल्यानंतर आपण त्या कढईमध्ये खोबरं किंवा खोबऱ्याचा खिसही वापरू शकतो. छान असं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. त्यानंतर भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण डाळवं भाजून घेऊ. वाटण थोडंसं मिक्सरला बारीक करून घेऊ. त्यानंतर 1 आल्याचा तुकडा, थोडीशी लसणाची पात, हे सर्व वाटण छान असं मिक्सरला बारीक फिरवून घेऊया. तर दुसरीकडे आपलं चिकन सुद्धा मस्त शिजलेलं आहे. हे बघा, याचं हे अळणी रस्सा तयार झालेला आहे. आम्ही याला सूप म्हणतो. तर गॅस बंद करू. तर आपण रस्सा करून घेऊ. यासाठी
2 पळी तेल घेऊ. तेल चांगलं गरम करून घेऊ. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण वाटण टाकून घेऊ. वाटणाला चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घेऊ. हे बघा, आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया. आपला घरगुती काळा तिखट मसाला, लाल मिरची पावडर, धनेपूड हे सर्व परतून घेऊया. त्यानंतर थोडा त्यात आळणी रस्सा टाकून छान हलवून पाणी सुटेपर्यंत परतून घेऊ. त्यानंतर चिकन टाकून घेऊ. एकदा हलवून छान असं ठेवू. त्यानंतर एक उकळी काढून घेऊ. त्यानंतर क्रश केलेली कोथिंबीर टाकू घेऊ. अशा प्रकारे आपलं काळ्या वाटणातील चिकन रस्सा तयार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा की ती कशी वाटली तुम्हाला. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.